Hello students, I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte, Solapur. This is the video lecture on Fundamentals of ICT. In today's video lecture, we will going to see about MS Paint, that is Microsoft Paint, Part 1. In last video lecture, we had discussion on Scanner and how to install Scanner. Scanner is an input device that scans documents such as photographs and pages of text. This creates an electronics version of the document that can be viewed and edited on the computer. So विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्कॅनर हा कसा इन्स्टॉल करायचा आणि त्याचं काय फंक्शन आहे आपण बघितलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण MS पेंट स्टार्ट करणार आहोत. तर स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला. पेंट तर त्याचा लोगो आहे ह्याप्रमाणे. व्हॉट इज पेंट? आता पेंट म्हणजे काय आहे त्याचं डेफिनेशन आधी आपण बघूयात. मायक्रोसॉफ्ट पेंट, also called as MS Paint or simply Paint, is a computer program made by Microsoft. It allows people to create pictures, file as well as edit picture files saved on their computer. तर मायक्रोसॉफ्ट पेंट ह्याला आपण MS पेंट और सिम्पली म्हणजे फक्त पेंट असंही म्हणू शकतो. तर हा काय करतो, आपल्याला अलाव करतो टू क्रिएट पिक्चर फाइल्स. क्रिएट पिक्चर फाइल्स म्हणजे आपल्याला पिक्चरचे एखादे फाइल्स आपल्याला क्रिएट करायचे असतील तर आपण ह्यावरती क्रिएट करू शकतो आणि एडिट करायचा असेल सुद्धा तर आपण पिक्चर्स एडिट करू शकतो ह्या सॉफ्टवेअरनी. ओके. मायक्रोसॉफ्ट पेंट इज ऑल्सो अ प्रोग्राम फॉर ॲडिंग टेक्स्ट टू द इमेजेस सेव्ड ऑन अ कम्प्युटर. जर आपल्या कम्प्युटरमध्ये एखादे इमेज सेव्ह असतील तर त्या इमेजला एडिट करून त्यामध्ये एखादी टेक्स्ट ॲड करायची असेल तरीसुद्धा आपण ह्या पेंटद्वारे ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला तुमच्या मित्राचा बड्डे आणि त्याच्या फोटोवरती हॅपी बर्थडे असं जर नाव तुम्हाला लिहायचं असेल तर त्याचा जो एडिटिंग आहे तर तुम्ही ह्या मायक्रोसॉफ्ट पेंटद्वारे करू शकता. ओके. सो नेक्स्ट इज हाऊ टू ओपन पेंट इन कम्प्युटर. तर तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटरमध्ये पेंट कसं ओपन करायचं त्याचे काही स्टेप्स आहेत तर ते आपण बघूयात. ओके. तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, क्लिक स्टार्ट बटन. पहिल्यांदा स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक ऑल प्रोग्राम्स. ऑल प्रोग्रामवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला ॲक्सेसरीज असा एक स्टेप दिसेल तर ॲक्सेसरीजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर दिसेल पेंट. तर त्याचे इमेजेस आहेत तर तुम्ही ते बघू शकता. ओके. विंडोज 7 किंवा विंडोज प्रो जर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड असेल तर तुम्हाला पेंट ओपन करताना असे स्टेप्स फॉलो करावे लागतात. जसे की इथे विंडोज आहे, विंडोजवरती क्लिक करा. नेक्स्ट इथे ॲक्सेसरीज दिसतील नंबर 1 आणि सेकंड नंबरला असेल पेंट. तर पेंट तुम्ही डायरेक्टली इथून ओपन करू शकता. जर तुमच्याकडे विंडोज मायक्रोसॉफ्टचा नेक्स्ट व्हर्जन असेल लाईक विंडोज अबव 8, विंडोज 10 वगैरे असतील तर तुम्हाला असे स्टेप्स फॉलो करावे लागतील. ओके. तर ह्याप्रमाणे जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवरती क्लिक करता विंडोज, ॲक्सेसरीज आणि पेंट तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल सेम हा विंडो. तर पेंटवरती क्लिक केल्यानंतर असा हा विंडो तुमच्याकडे डेस्कटॉपवरती ओपन होईल. तर हा आहे पेंटचा व्ह्यू. ओके. तर ह्या पेंटमध्ये काय काय टूलबार्स आहेत आपण ह्या इमेजमध्ये बघूयात. बघा इथे तुम्हाला काय काय दिसतो आहे. दिस इज द क्विक ॲक्सेस टूलबार. तर इथं हे जे दिसतं ह्याला सेव हा सिम्बॉल आहे, हा अंडू आहे, हा रिडू आहे. ओके. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, दिस इज द क्विक ॲक्सेस टूलबार. त्याच्यानंतर आहे दीज आर टॅब्स, होम, व्ह्यू असे तुम्हाला दिसत आहेत ना, तर त्याला म्हणायचं आहे टॅब्स. ओके. त्याच्यानंतर हा जो अनटायटल्ड पेंट म्हणून दिलेला आहे तर ह्याला काय म्हणायचं आहे, टायटल बार. ओके. त्याच्यानंतर हा जो दिसतो आहे तुम्हाला कलर वगैरे तर त्याला म्हणायचं आहे रिबिन. आणि हे जे मिनिमाइज बटन, मॅक्सिमाइज बटन किंवा क्लोजचा जो बटन आहे तर त्याला म्हणणार आहे आपण कंट्रोल बटन्स. आणि हा जो व्हाईट कलरचा एक रेक्टँग्युलर दिसतो आहे एरिया तर त्याला म्हणणार आहे आपण वर्किंग एरिया. आणि हे खाली दिसतात त्याला स्टेटस बार
आणि हे जे दोन आहेत, इथे एक स्क्रोलिंग आहे आणि इथे हा जो आहे तो व्हर्टिकल स्क्रोलिंग आणि हा आहे हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग. तर हा जो आहे रिसाइज हँडलिंग, तर जर तुम्हाला हा जो वर्किंग एरिया आहे तर तो कमी जास्त करायचा असेल, त्यामुळे रिसाइज करायचा असेल तर तुम्ही इथून रिसाइज करू शकता. सो दिस इज द इंट्रोडक्शन टू आवर पेंट, MS पेंट. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलेलं आहे, तर ह्या पेंटमध्ये असलेले सगळे टूल बार्स आपण इंट्रो त्याचा बघितलेला आहे. तर आपण आता ॲक्च्युली पेंट कसं ओपन करायचं त्याचा डेमो बघूयात आणि त्याच्या पुढचे स्टेप्सही बघूयात. ओके, सो लेट अस स्टार्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे तर तो डेस्कटॉप आहे. तर डेस्कटॉपवरती आपण इथे सर्च बारमध्ये जर पेंट टाईप केला असता तरीसुद्धा आपण पेंट ओपन करू शकतो. तर हा एक दुसरा शॉर्टकट मेथड आहे. जर तुम्ही विंडोजमध्ये जाऊन ॲक्सेसरी पेंट असेही ओपन करू शकता किंवा डायरेक्टली सर्च बारमध्ये पेंट टाईप करून पेंटवरती डबल क्लिक केलं तरी हा जो पेंटचा बॉक्स विंडो आहे तर तो ओपन होईल. तर हा झालेला आहे पेंट ओपन. ओके, तर आपण पेंटमध्ये काय काय बघितलेलं आहे बघा, काय काय बघितलेलं आहे. हा जो वरचा दिलेला होता तो होता क्विक ॲक्सेस टूल बार. ओके, त्याच्यानंतर हे होते टॅब्स, होम आणि व्ह्यू. त्याच्यानंतर हे होते रिबन, हे होते कंट्रोल बटन्स. इथे काय होतं स्टेटस बार आणि इथे होता हा जो आहे तो स्क्रोलिंग. हा आहे व्हर्टिकल स्क्रोलिंग आणि हा आहे हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग. आणि इथून तुम्ही रिसाइजसुद्धा करू शकता. हे बघा असं रिसाइज करायचं. ह्याला तुम्ही वाढवूही शकता आणि कमीही करू शकता. ओके, सो आता आपण बेसिक इंट्रोडक्शन अबाउट पेंट बघितलेलं आहे. तर ह्या पेंटमध्ये आपण काय काय करू शकतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर इथे जे शेप्स दिसत आहेत तर हे शेप्स कसे ड्रॉ करायचे आणि त्याला कलरिंग कसं करायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टार्ट करूयात. सगळे शेप्स आपण ड्रॉ करून बघूयात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक दिस शेप दॅट इज अ लाईन. ओके, लाईन शेप म्हणजे लाईन कसा ड्रॉ करायचा पेंटमध्ये. तर ह्याच्यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे म्हणजे तो सिलेक्ट होईल. आता तुम्हाला जर सर्कल ड्रॉ करायचा असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तो सिलेक्ट करावा लागेल. त्याचप्रमाणे मी पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करते आहे आणि तो ड्रॉ करायला काय करावं लागेल, माऊसचा जो लेफ्ट क्लिक आहे, माऊसचा जो लेफ्ट क्लिक आहे तर तो प्रेस करून धरावा लागेल आणि तुम्हाला असं ड्रॉ करावा लागेल. ओके, तर हा जेव्हा तुम्ही माऊसचा क्लिक बटन सोडता तेव्हा तो तुमचा जो ड्रॉइंग आहे तर तो थांबतो. जोपर्यंत तुम्हाला ड्रॉ करायचा आहे तोपर्यंत तुमचा जो माऊसचा लेफ्ट क्लिक आहे तर तो प्रेस करून धरावा लागेल. ओके, त्याच्यानंतर हा जो ड्रॉ झालेला आहे तर तो आहे लाईन. त्याच्यानंतर काय आहे बघा, दिस इज द, ह्याच्यावरती तुम्ही जेव्हा माऊस घेऊन जाता त्याचा नाव ही तुम्हाला डिस्प्ले होईल. बघा इथं कर्व डिस्प्ले झालेला आहे. तर कर्व तुम्हाला ड्रॉ करायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे असे ड्रॉ करा. बघा कर्व ड्रॉ करताना तुम्हाला स्ट्रेट लाईनच दिसतो, राईट. तर हा कर्व ड्रॉ करताना आपल्याला पहिल्यांदा शेप स्ट्रेट लाईन ड्रॉ करून त्याला मुवमेंट करावा लागेल. हा फर्स्ट मुवमेंट आणि हा सेकंड मुवमेंट. तर काय होईल, हा कर्व ड्रॉ होईल. त्याच्यानंतर आहे ओवल. ओवल ही ड्रॉ होताना स्ट्रेट लाईनसारखाच ड्रॉ होईल पण तुम्हाला त्याचा रेडियस वाढवायचा आहे, डायमीटर वाढवायचं आहे. सो असं तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, त्याच्यानंतर रेक्टँगल ड्रॉ करा. रेक्टँगल किंवा स्क्वेअर दोन्ही ह्या शेपनी तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, जर तुमचे बाजू म्हणजे साईड सेम साईजचे असतील तर हा स्क्वेअर होईल, तर डिफरंट असतील तर तो रेक्टँगल होईल. तर असा स्क्वेअर ड्रॉ करू शकता आणि तोच पुन्हा ॲज अ रेक्टँगल म्हणून ड्रॉ करू शकता. ओके, तर हा काय आहे, हा होता रेक्टँगल आणि हा आहे राउंडेड रेक्टँगल. तर हा राउंडेड रेक्टँगल. तर सगळ्या शेपचे नाव इथे आहेत. हा आहे पॉलिगॉन, पॉलिगॉन तुम्ही ह्याला असे 5 कोन्स येण्यासारखे ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर आहे ट्रँगल आणि आहे राईट ट्रँगल, राईट अँगल म्हणू शकता. डायमंड शेप, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन,
ह्याचे नाव तुम्हाला जरी माहीत नसतील तर त्या शेपवरती तुम्ही माऊस घेऊन ठेवा, तर तुम्हाला त्या शेपचं नावही डिस्प्ले होईल. दिस इज द राईट ॲरो, दिस इज द लेफ्ट ॲरो. त्याच्यानंतर हा अपवर्ड ॲरो, डाऊनवर्ड ॲरो. त्यानंतर आहे काही शेप्स, त्याला नाव काय आहे बघा. इट इज अ 4 पॉइंट स्टार, 5 पॉइंट स्टार. त्याच्यानंतर हा 6 पॉइंट स्टार. ओके, इथे काही एक्स्ट्रा शेप्स, त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. तर हा काही मेसेज बॉक्स. सगळे शेप्स तुम्ही असे ड्रॉ करून घेऊ शकता. तर कसे ड्रॉ करायचे तुम्हाला समजलेलं असेल. तर आता आपण काय करणार आहे, तर इथे अजून एक ऑप्शन आहे बघा, आउटलाईन. तर एवढे जे आपण शेप्स ड्रॉ केलेले आहेत तर त्याचा आउटलाईन जो सारखाच आहे, सेम विड्थचा आहे. तर हा जो आउटलाईन आहे तुम्हाला चेंज करायचा असेल तर काय करावं लागेल, तर त्या आउटलाईनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला खूप ऑप्शन्स दिसतात. नो आउटलाईन बघा, हा जो मेसेजचा शेप आहे तर ह्याला काय नाव आहे बघा एकदा, क्लाउड कॉलआउट. ओके, ह्याचं नाव दिलेलं आहे. तरी मी पुन्हा एकदा इथे एक स्क्वेअर ड्रॉ करते, ह्या स्क्वेअरमध्ये, रेक्टँगलमध्ये. तर ह्या स्क्वेअरला आपण एडिट करूयात. ओके, त्याचा आउटलाईन बघा. जेव्हा मी नो आउटलाईनवरती माऊस घेऊन जाते तर हा जो आउटलाईन आहे तर ब्लॅक कलरचा दिसतोय, तर तो नो झालेला आहे, म्हणजे तो नाहीसा झालेला आहे. सॉलिड कलर, सॉलिड कलर म्हणजे ह्यामधून, तर इथे कलरचा एक टूलबार आहे, ह्यामधून जे कलर तुम्ही सिलेक्ट करता त्या कलरचा आउटलाईन इथे डिस्प्ले होईल. सपोज तुम्ही रेड सिलेक्ट केलात तर ह्याचा जो आउटलाईन आहे तर तो रेड होईल. जर ब्ल्यू सिलेक्ट केलात तर ग्रीन, ब्ल्यू. ग्रीन सिलेक्ट केलात तर ग्रीन. जे काही कलर तुम्ही सिलेक्ट करता तो कलर इथे डिस्प्ले होईल. ओके, त्याच्यानंतर क्रेयॉन. क्रेयॉन म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे खडू असतात, ड्रॉइंग काढायचे खडू, त्यांना आपण क्रेयॉन म्हणणार आहे. क्रेयॉनचा कलर जसा असतो त्या टाईपमध्ये जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर क्रेयॉन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ऑइल पेंटिंगसारखा तुम्ही सिलेक्ट करू शकता. नॅचरल पेन्सिल, जे काही तुम्हाला अवेलेबल असलेले टूल्स आहेत तर ते इथे तुम्ही यूज करून तुमचा जो ड्रॉइंग आहे तर तो कंप्लीट करू शकता. वॉटर कलर यूज करून जसा बॉर्डर येतो तसा जर बॉर्डर तुम्हाला पाहिजे असेल, आउटलाईन पाहिजे असेल तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. ओके, आउटलाईन कळालेलं आहे सगळ्यांना. ओके, आता बघूयात फिल. फिल म्हणजे काय, जो काही इमेज आहे किंवा जो काही शेप आहे त्या शेपला जर कलर द्यायचा असेल तर त्या फिल ह्या ऑप्शनमधून तुम्ही फिल करू शकता. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्रेयॉनचा कलर फिल करायचा आहे का, मार्करचा कलर करायचा आहे, ऑइल पेंटिंगसारखा फिल करायचं आहे, तर त्या टाईपमध्ये तुम्ही सिलेक्शन करून फिलअप करू शकता. जर आता बघा, वॉटर कलर जर मला ह्यामध्ये फिलअप करायचा असेल तर वॉटर कलर सिलेक्ट करायचा आणि जो कलर पाहिजे तर तो ह्यामध्ये तुम्ही असे फिल करू शकता. हा झाला फक्त आउटलाईनसाठी. जर आतमध्ये कसं फिलअप करायचं आहे तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये हे जे राहिलेले टूलबार्स आहेत तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करण्यात येतील. तर हा कलरचा तुम्हाला कळालेला आहे. तर हे जे कलर्स आहेत इथे काही म्हणजे जवळपास 20 कलर आहेत. तर ह्याच्याऐवजी जर अजून कलर तुम्हाला पाहिजे असतील किंवा घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे, एडिट कलर्स. एडिट कलर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जे काही कलर करायचे आहेत किंवा नवीन कलर घ्यायचे आहेत तर त्या कलरचा रेंज पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. डार्कमध्ये, लाईटमध्ये. सपोज पिंकमध्ये, इथे जो पिंक आहे तर तो खूप लाईट आहे. डार्क पिंक घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्याचा डार्क कलरचा रेंज सिलेक्ट करावा लागेल आणि जेव्हा ओके म्हणता तर तुम्ही हा पिंक डार्क कलर तुमचा क्रिएट होतो. त्यानंतर हा जो आउटलाईन आहे तर त्याचा साईज सगळ्यांचा सेमच दिसतोय ना. तर हा चेंज करायचा असेल तर इथे साईजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याचा जो साईज आहे तर तुम्ही कमी किंवा जास्त जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. ओके, हा जो साईज आहे तर तो कमी झालेला आहे. ह्या रेक्टँगलचा आणि हा रेक्टँगलचा वेगळा दिसतोय, राईट. ओके, तर आय होप सगळ्यांना हे जे शेप्स आहेत ते कसे ड्रॉ करायचे
त्याचा आउटलाईन कसा चेंज करायचा, त्याला कलर कसं द्यायचं, एडिट कलर्स कसे करायचे, हे सगळं समजलेलं असावं. ओके, तर आपण आज इथेच थांबणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेले टूल्स कंटिन्यू करण्यात येतील. ओके, थँक्यू.